जय महाराष्ट्र. मी वेदश्री ताम्हाणे. एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूया एंटरटेनमेंट विश्वातील काही घडामोडींना. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आपल्या सुलतान या आगामी चित्रपटातून कुस्तीपटूच्या भूमिकेत चाहत्यांसमोर येण्यास सज्ज झालाय. सुलतान चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. लक्षवेधी संवादांनी भरलेला हा ट्रेलर उत्सुकता वाढवणार आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने चित्रपटात महिला कुस्तीपटूची भूमिका साकारली आहे. हरियाणातल्या कुस्तीपटूचा ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. राधिका आप्टे फोबिया या चित्रपटात झळकणारे. चित्रपटाच्या ट्रेलर नंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय. हे पोस्टर सगळ्यांनाच अचंबित करणारे आहे. फोबिया चित्रपट येत्या 27 मेला प्रदर्शित होईल. विशाल भारद्वाज यांचा आगामी रंगून सिनेमा 24 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. यात शाहिद कपूर, कंगना रणावत आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. 1940च्या दशकातील स्वातंत्र्य लढ्यादरम्यान उद्भवलेल्या परिस्थितींवरती हा चित्रपट आधारित आहे. बिग बी अमिताभ बच्चन मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची शक्यता आहे. इंडिया गेटवर 28 मे रोजी होणाऱ्या 5 तासांच्या कार्यक्रमासाठी बिग बींच्या नावाचा विचार केला जातोय. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर नेते आणि सेलिब्रिटीज उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून करण्यात येईल. हॉलिवूडच्या फिल्म्सचा जासूस जेम्स बॉन्ड भारतात येतोय. जेम्स बॉन्डच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जासूसचं खरं नाव आहे डॅनियल क्रेग. हॉलिवूडचा हा जासूस भारतात फिरायला येणार नसून चक्क नरेंद्र मोदींना भेटायला येणार आहे. मोदींच्या कार्यकाळात भारताने ज्या प्रकारची गती केली आहे त्यावर प्रभावित झाल्याने जेम्स बॉन्ड मोदींची मुलाखत घेणार आहे. सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंगने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची फेसबुकवर जाहीर माफी मागितली आहे. 2 वर्षांपूर्वी दोघात झालेल्या गैरसमजाबद्दल अरिजितने पडती बाजू घेतली आहे. मी सलमान खानचा अपमान केला नव्हता. ही गोष्ट मी त्याला तऱ्हेतऱ्हेने समजावण्याचा प्रयत्न केला. अनेकदा मेसेज करूनही काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे फेसबुकवरून सार्वजनिकरित्या माफी मागणं हा एकमेव पर्याय दिसतोय, असं अरिजितने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांनी एक फनी व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये दोघांचा चेहरा बदलतोय. हा व्हिडिओ अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. हाऊसफुल 3 सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिनेमाची संपूर्ण टीम कॉमेडी नाईट्स बचाव या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी सिद्धार्थ जाधवनं लिझा हेडेनला कांगारू असं संबोधलं. याशिवाय तिला ब्लॅक आफ्रिकन असंही म्हटलं. यामुळे लिझा आणि जॅकलिन गप्प राहिल्या तरी अक्षयने मात्र याला विरोध दर्शवलाय. सगळ्या प्रेक्षकांसमोर त्यानं कॉमेडी करणाऱ्या कलाकारांना वर्णभेदी टीका करण्यापासून रोखलं. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या बॉलिवूड सोबतच अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको आणि हॉलिवूड पट बेवॉचमध्ये सुद्धा झळकते. याशिवाय प्रियांकाने 2 विदेशी मॅगझिनसाठी फोटोशूट केलंय. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर प्रियांका दिसते. गेल्याच आठवड्यात फाटक्या अवस्थेत रोडवर गाणं गात फिरणाऱ्या सोनू निगमने या अवतारातून आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक सरप्राईज दिलं होतं. त्यावेळी एका तरुणाने सोनूला 12 रुपये दिले होते. आता सोनूनं आणि त्याच्या टीमनं या तरुणाला शोधून काढले आणि त्याची भेट प्रत्यक्ष सोनू निगमशी त्याच्याच घरी घडवून आणली. हा अनुभव या तरुणासाठी खूपच आनंद देणारा ठरला. हाऊसफुल 3 नंतर रितेश देशमुख आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर होणाऱ्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. या चित्रपटाचं नाव छत्रपती शिवाजी असं असणार आहे. लय भारी नंतर हा रितेशचा दुसरा मराठी चित्रपट असेल. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. एका शॉपच्या सीसीटीव्हीत रितेश कपडे चोरताना कैद झालाय. या व्हिडिओत रितेश त्याला आवडलेले कपडे गुपचूप घेऊन जाताना दिसतोय. पण हा व्हिडिओ 20 तारखेपासून सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक वेळा नवनवे प्रयोग केले जातात. त्याच्या चान्स पे डान्स या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा प्रयोग करण्यात आला होता. रोमॅन्टिक फिल्म सनम रे नंतर यामी गौतम आणि पुलकित सम्राट पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.
जुनूनिया या इमोशनल लव्ह स्टोरीमध्ये हे दोघं एकत्र दिसणार आहेत। नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे। नील बाटे सन्नाटानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर अनारकली आरावाली या चित्रपटात एका हटके अवतारात दिसणार आहे। या सिनेमात ती बिहारच्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणाऱ्या एका मुलीची भूमिका साकारणार आहे। अजहर चित्रपटात प्राची देसाईने अजहरची पहिली पत्नी नवरीनची भूमिका साकारली होती। चित्रपट रिलीज झाल्यानंतर नवरीन यांनी चित्रपट बघण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राची देसाईने नवरीनसोबत अजहर बघितलाय। विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या नात्यात सारं काही आलबेल असल्याच्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झालंय। विराट आणि अनुष्का नुकतेच बंगलोरमध्ये एकत्र दिसून आले। दोघं एकत्र असताना एक सेल्फी समोर आलाय। नुकतेच काही दिवसांपूर्वी या जोडीने एकत्र डिनर केला आणि दोघांच्या पॅचअपच्या चर्चा सुरू झाल्या। आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसून आल्याने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। आपल्या हॉट अदा आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सनी लिओनचा नवा लुक समोर आलाय। हा नवीन लुक पाहून तिचे चाहते अवाक झालेत। पॉन पठाणना अलविदा करून बॉलिवूडमध्ये जम बसवलेल्या या अभिनेत्रीने आपल्या लुकमध्ये कमालीचा बदल केलाय। आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर आमदार बनलेल्या अभिनेत्री अंगुरलता डेका यांच्यावर सिने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक वादग्रस्त ट्विट केलंय। मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर अंगुरलता डेका यांनी राजकारणात पाऊल ठेवलंय। जर आमदार असे दिसायला लागले तर राजकारणात अच्छे दिन आले आहेत। थँक्यू अंगुरलताजी, थँक्यू मोदीजी, पहिल्यांदाच मला राजकारण आवडलंय असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलंय। कास्टिंग काउच विथ अमय आणि निपुण स्ट्रगलर साला या वेब सिरीज नंतर मराठीत बॅक बेंचर्स या तिसऱ्या वेब सिरीजची नव्याने भर पडते। बॅक बेंचर्स या वेब सिरीजचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय। या वेब सिरीजमध्ये मराठीतील सेलिब्रिटी त्यांच्या शाळेतील आठवणींना उजाळा देणार आहेत। मराठी मनोरंजन विश्वातला चॉकलेट हिरो म्हणून अभिनेता स्वप्नील जोशीची ओळख आहे। या चॉकलेट हिरोला कन्यारत्न प्राप्त झाले। सोमवारी रात्री स्वप्नीलची पत्नी लीनानं एका मुलीला जन्म दिलाय। स्वप्नील लीना यांच्या आयुष्यात आलेल्या छोट्या परीमुळे कुटुंबियांसह मित्रमंडळींमध्येही आनंदाचं वातावरण आहे। याचसोबत एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।